सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की. नाश्ते किती झाले आज? आवाजावरून कळतं मला. एक आहे का दोन आहे? किती? एकच. बरोबर, 100% आवाज कमी म्हणून एक. तो बी सकाळी 7लाच झाला आहे, त्याच्यामुळं आता जरा बॅटरी डाऊन झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की बघा बरं, आता बॅटरी चार्ज झाली. बॅटरी चार्ज राहिली पाहिजे आपली. आणि बॅटरी का चार्ज होत नाही हे आता मी सांगतो तुम्हाला. कुठं चार्ज करायची हे पण मी सांगतो, आणि फुकट करायची हे पण सांगतो. आज आपला पदयात्रेचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस. घरची ओढ लागली माझ्या भगिनींना तर अजिबात आठवत नाही कितवा दिवस आहे काय दिवस आहे. बाबा विसरलो आम्ही. आज 6वा दिवस आहे आपल्या पदयात्रेचा, आणि या पदयात्रेच्या 6व्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे. आपण सुंदरपणे गोविंदप्रभू महाराजांचे, गोविंदप्रभू बाबांचे स्थान केले, वंदन केलं सकाळी सकाळी. आणि आम्हालाही परमार्ग सेवक आपले जे उमेश्वर दादा यांनीही ते स्थान घडवलं, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण वेळ झाला, आणि वेळ झाल्यामुळं माझी मानसिकता काय झाली की आता वेळ झाला आहे, तुम्ही वाट बघत असेल, चला आपण स्थान नंतर करू किंवा जमेल तेव्हा बघू. पण ते म्हटले नाही, स्थान वंदन करूनच जायचं. कोण कुठं काय निमित्त ठरेल सांगता येत नाही. आणि त्यांनी हट्ट धरला म्हणून त्यांनी स्थान घडवलं. नरेंद्रदादांचे तिकडून फोनवर फोन येत होते, त्यांचे निघालो, एक गाडीत बसलो, चाललो, आलो, तयारी करा. त्यांना त्यांचं एकामेकाचं बरोबर माहिती. तर अशी तळमळ धडपड घेऊन परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा प्रवास श्री क्षेत्र रुद्रपूर येथे आपलं प्रस्थान झालेलं आहे. आजच्या या मंदिराचे संचालक परमपूजनीय बाबाजी आहे. त्यांनी आपली सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. धडपड पाहिजे, तळमळ पाहिजे, इच्छा पाहिजे, वासना पाहिजे, आणि तोची व्हावा, तोची भेटावा. ही आपली बुद्धी एकदा पक्की झाली, ध्येय आपलं पक्कं झालं की मग त्या अनुषंगाने आपला हा प्रवास परमेश्वराच्या प्राप्तीसाठी चालत असतो. परंतु हा प्रवास आपणच करतोय का अनेक लोक करताय? दायंबानी एकदा देवाला विचारलं की हा जन का भ्रमला आहे, का फिरतोय, काय पळतोय ना. आपल्याला बी बघा, आपण तुम्ही रस्त्यावर जाऊन उभे राहा, कधीतरी रस्त्यावर जाऊन उभं राहायचं आणि गंमत बघायची. लोक पळताय, 1 मिनिट लोक थांबायला तयार नाही. कोण कुठं पळतंय, कोण कुठं पळतंय, इकडं पळतंय, तिकडं पळतंय, कोण कशाच्या पळतंय, कोण मोटरसायकलवर पळतंय. गाडी जर तुम्ही उभी केली ना, 2 मिनटं तो थांबत नाही, तो लगेच वाकडी करून लगेच दुसरीकडून जातोय, थांबायला तयारच नाही. म्हटले का जन भ्रमलं काय? म्हटले पळतंय काय, धावतंय काय, कशाच्या पाठीमागं? म्हटले देवाने सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. येथीच्या जवळके विन हा जन भ्रमला असे म्हटले. परमेश्वर म्हणतात माझ्या जवळ नाही म्हणून तो पळतोय, मला त्याने समजलं नाही म्हणून तो पळतोय, मी त्याला जाणवलं नाही म्हणून तो पळतोय. जेव्हा मला तो ओळखेल, मला समजेल, जाणेल, आणि येत शरण आलिया, जेव्हा तो मला शरण येईल तेव्हा मात्र त्याचं पळणं थांबेल. तो स्वस्थ होईल, शांत होईल, चित्त होईल, तोची व्हावा, तोची भेटावा, असं होईल. आणि आपल्याला तर दिसतंय, कोणी ट्रॅव्हलचे धंदे खोलतंय, कोणी ज्योतिषशास्त्र कार्यालय खोललंय, कोणी काय करतंय, कोणी काय करतंय, पळतंय. ही दुकानदारी, दुनियादारी का करतंय? येथीच्या जवळ केवीन. ज्याला देव कळाला नाही तो हे करणार नाही. ज्याला देव कळाला तो स्वस्थ चित्त राहिला, थांबला, तो जिथं बसेल तिथं स्मरण करेल, जिथं असेल तिथं चिंतन करेल, आणि जिथं चिंतन करेल तिथं त्याला देव भेटेल. कुठं जायची गरज नाही, कुठं पळण्याची गरज नाही, काही करण्याची गरज नाही. येतं शरण. फक्त शरण आलं आणि देवाच्या जवळ गेलं की आपण शांत झालो पाहिजे. पण आपण देवाच्या जवळ गेलो शांत होत नाही. तो देव कशाने तरी मिळवायचा प्रयत्न करतोय. कशाने मिळेल, कशाने मिळेल असा विचार करून मग आपण बाकीचे सारे उपद्याप करतोय. त्याच्यात आवडी आहे नाही आहे याचा आपण विचारच करत. वेच हीच सामुग्री, आवडी हीच सामुग्री. काही पदार्थांनी देव भेटत नसतो, काही साधनांनी देव भेटत नसतो. कोणतं साधन देवाने सांगितलं आहे? देव म्हणतात
ज्या परीनं भेटेल त्या परीनंच भेटेल. मग ती परी आपल्याला समजून घ्यावं लागेल, ती जाणून घ्यावं लागेल. काल आपण बघितलं आणि पहिल्या दिवसापासून आपण बघतोय की परमेश्वर तर मिळवायचं आहे आपल्याला, परमेश्वराकडं तर जायचं आहे. जायचं कसं, कोणत्या पद्धतीने जायचं, कोणत्या विचाराने जायचं, कोणत्या भावनेने जायचं, इथंच तुम्ही त्याचं बीजारोपण करू शकतात. या कर्मराटीमध्ये, सांसारिक जीवनामध्ये इथं तुम्ही कसे राहतात त्याच्यावरती तुमची ती चाल ठरते. इथं कसे राहतात, कोणत्या भावनेने राहतात, कोणत्या विचाराने राहतात, कोणत्या हेतूने धार्मिकता करतात, त्याच्यानुसार परमेश्वर आपला भेटत असतो. त्याच्यानुसार या परमेश्वराचं आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराने दिलेल्या बोधाचं आपल्याला प्रगती करता येऊ शकते. असे 2 मित्र असतात, कॉलेजला बरोबर असतात, कॉलेजला बरोबर, ट्युशनला बरोबर, मेसला जेवायला बरोबर, मैत्री असते. त्यांनी दोघांनी एक रूम पण भाड्याने एकत्रच घेतलेली असते. दोघांनी एकत्र राहायचं, ट्युशनला जायचं, बरोबर अभ्यास करायचा, हे सर्व त्यांचं चालू असतं. आणि एक वेळेस असेच ते सकाळी सकाळी घाईघाईत आटोपतात आणि ट्युशनला जायला निघतात. ट्युशनला जायला निघाल्यानंतर निम्म्या रस्त्यावरती गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं एक की आपण ज्या रूममध्ये राहतो ती रूममधली लाईट आपली चालू राहिली, फॅन आपला चालू राहिला, बंद करायचं आपण विसरलो आहे. लक्षात दोघांच्या आलेलं आहे. एक मित्र काय म्हणतो, आपण पाठीमागे जाऊ, लाईट बंद करू, फॅन बंद करू, विनाकारण ती लाईट फॅन चालू राहील, लाईट जळेल आणि मग ट्युशनला जाऊ. दुसरा म्हणतो रूम आपली आहे का, आपण भाडं देतोय, काय संबंध आपला, जाऊ दे, काय करायचं आपल्याला, लेट झालो, आपलं नुकसान होईल, ट्युशनचे पैसे आपण भरलेले आहे. आणि ते शिक्षक किती खडूस आहे माहिती आहे ना म्हटले, ते लगेच अपमान करतात, बोलतात, शिक्षा करतात. नको बाबा, मी काही येत नाही, ती रूम आपली नाही, आपण भाडं देतोय, काही फरक पडत नाही. पण तो म्हणतो नाही, हे चुकीचं आहे, तू चाल पुढं, मी पाठीमागं येतो रिटर्न. तो रिटर्न येतो, रूम उघडतो, फॅन बंद करतो, लाईट बंद करतो, सर्व व्यवस्थित आहे की नाही बघतो आणि परत रूम बंद करून मग ट्युशनला येतो. तोपर्यंत वेळ झालेला असतो. त्याला शिक्षक त्याचे ओरडतात, परंतु त्याच्यासाठी त्याची तक्रार नसते. कॉलेजचं जीवन संपतं, प्रत्येकजण आपापल्या रस्त्याने जातो, लग्न होतात, कामाला लागतात, सांसारिक जगामध्ये प्रगती करण्यासाठी, करिअर करण्यासाठी किंवा जबाबदारी सांभाळण्यासाठी जो तो आपापल्या शहरात जातो. दोघंही वेगवेगळ्या शहरात, मैत्री असते, परंतु आपापली जबाबदारी सांभाळत ते जीवन जगत असतात. एक मित्र दुसऱ्या देशात, दुसऱ्या शहरात, एक मित्र दुसऱ्या शहरात. एका मित्राची नोकरी सुटते, त्याला कामावरून काढून टाकलं जातं, जो जॉबलेस होतो. त्याला विचार पडतो की आता नोकरी तर करावं लागेल, शोधावं लागेल, ही नाही तर दुसरी, दुसरी नाही तर तिसरी, जबाबदारी ही कुटुंबाची. मग तो ॲप्लिकेशन करण्यासाठी काही सर्च करतो आणि ते बघितल्यानंतर एका कंपनीमध्ये तो अर्ज करतो की ये, कारण त्या कंपनीची आज ग्रोथ चांगल्या प्रकारे, प्रगती चांगल्या प्रकारे होत असते, प्रोग्रेसवरती आहे, ती चांगली पेमेंट देईल, चांगली सेवा देईल अशी आशा त्याला असते. आणि त्याच कंपनीमध्ये तो ॲप्लिकेशन करतो की मला नोकरी मिळावी. आता त्या नोकरी मिळण्यासाठी त्यांनी जो अर्ज केला, त्या मालकाने बघितला अर्ज, फोटो बघितला, नाव बघितलं, सर्व बघितलं, त्याला आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच त्याला लेटर पाठवलं आणि जॉब तुमचा पक्का झाला असं समजून त्याला बोलवलं. तो येतो, नोकरी पक्की झाली अशा आनंदात, खुशीमध्ये घरच्यांना सांगतो आणि नोकरीला जॉईन होण्यासाठी जेव्हा येतो त्या केबिनमध्ये घुसतो. ते दोघंही मित्र असतात कॉलेजचे. एक झालेला असतो कंपनीचा मालक आणि एक त्याच मालकाकडं नोकरी बघायला आलेला असतो. दोघांना आनंद होतो, किती दिवसापासून नंतर आपण भेटलो, गप्पा मारल्या, कॉलेजचे दिवस आठवले, काय 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 आणि मग नोकरी त्याची चालू झाली. मित्रच आहे, परंतु जबाबदारी आहे, नोकरी आहे, सिस्टम आहे, नियम आहे, त्याप्रमाणे तो काम करतोय. एक मालक आहे आणि एक नोकर आहे. आता ही नोकरी करत असताना मित्र असल्यामुळं कामाच्या वेळेस काम, पण इतर वेळेस मग गप्पा टप्पा, बरोबर जाणं, बरोबर हिंडणं, बरोबर फिरणं चालू झालं. महिना 2 महिने गेल्यानंतर थोडंसं स्थिर स्थावर झाल्यानंतर एका मित्राने विचारलं दुसऱ्या मित्राला, मालकाला,
एक मनात शंका आहे म्हणे माझ्या, तुला विचारायचं, विचारू का? म्हणे विचार. म्हणे आपण एकाच रूममध्ये थांबलो, एकाच कॉलेजला शिकलो, एकच डिग्री घेतली, एकच ट्युशनमध्ये गेलो, एकाच मेसमध्ये खाल्लो, परंतु तू आज कंपनीचा मालक आहे आणि मी नौकर आहे का? याचं कारण काय? पूर्वकर्म आहे का? कर्मजोड आहे का? माझा अधिकार नाही आहे का? म्हटले नाही, तुझा अधिकार आहे, तुझी योग्यता आहे, तुझी पात्रता आहे, कारण जी डिग्री तुझ्याकडे ती डिग्री माझ्याकडे. आता याच्यात तुम्ही अंदाज करू शकतात कोण मालक झाला असेल आणि कोण नौकर झाला असेल. कोण मालक झाला असेल सांगा बरं? तो रिटर्न आला ना तो. मग त्यांनी ती गोष्ट सांगितली, त्याला ती आठवण करून दिली. का रे मित्रा, आपण ट्युशनला चाललो होतो, आठवतं का तुला? ट्युशनला जात असताना आपली कधीतरी एकदा ट्यूबलाईट फॅन चालू राहिला, मी तुला सांगितलं, तू ऐकलं नाही, तू ट्युशनला गेला आणि मी रिटर्न येऊन बंद केलं. याचं कारण काय असावं? म्हणे मी त्या रूमला मी माझी रूम समजत होतो, मी भाडेकरू समजत नव्हतो स्वतःला. मी पैसे देतोय म्हटल्यानंतर त्याचं कितीही नुकसान व्हावं असा विचार मी करत नव्हतो, आणि तू स्वतःला भाडेकरी समजत होता, स्वतःचं मला आपलं म्हणत नव्हता. आणि म्हणून तुझ्या विचारात आणि माझ्या विचारात फरक आहे. अधिकार सारखाच आहे, योग्यता सारखीच आहे, डिग्री सारखीच आहे, कॉलेज एकच आहे, परंतु विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी काय विचार केला म्हणून मी मालक झालो, तू असा विचार केला म्हणून तू नौकर राहिला. म्हटले मीही तुझ्यासारखाच नौकर होतो, काम करायला लागलो, तिथं काम केल्यानंतर मला एक्सपिरियन्स भेटला, मी रमलो नाही, मी रिझाईन केलं आणि मी स्वतःची कंपनी खोलली. आज ती कंपनी ग्रोथवरती. तुझ्यासारख्या हजारो लोकांना मी काम देतो. मी मालक का झालोय? तू विचारावर असतं. तसं आपण धार्मिकता करतोय, कशी करतोय? या धर्माला मी आपलं समजतोय, माझ्या देवाला मी आपलं समजतोय. माझ्या देवासाठी, मला प्राप्तीला नेण्यासाठी, माझं दुःख पावत नाही म्हणून मुक्तीला नेण्यासाठी, माझ्या आत्मकल्याणासाठी माझ्या देवाने काय केलंय? अनंत ब्रह्मांडांचा नायक ज्यांनी सृष्टी निर्माण करून मला सृष्टीत आणलं, अवतार घेऊन वाडीवाडी फिरला, याची ज्याला जाणीव आहे, तळमळ आहे, इच्छा आहे, तो या देवाला आपलं म्हणेल. आणि माझ्या हितासाठी, माझ्या भल्यासाठी या देवाने काय केलं याची जाणीव ठेवून जो कार्यरत राहील, ज्या हेतूने जाईल, त्या भावाने जाईल, तो परमेश्वरापर्यंत पोहोचेल. पोहोचायचं सर्वांना आहे, देव सर्वांना पाहिजे, आम्हालाही, तुम्हालाही, कोणालाही. परंतु कसा मिळवायचा मात्र ही त्याची विचारधारा, ही त्याची प्रवृत्ती, त्याची वासना आहे, त्याचा प्रयत्न आहे. पण अनाधिकार अधिकार ही गोष्ट आहे तुमच्या प्रयत्नावरती, तुमच्या विचारावरती अवलंबून असते. मी जोडलंच नाही, मी अनाधिकारी आहे असं समजून तुम्हाला देवापासून थांबवताय. कसं राहावं, कोणत्या पद्धतीनं राहावं? काल एक सूत्राचं आपण चिंतन केलं, सत्वस्थिता, सात्विकतेकडे आपला हा प्रवास परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जेव्हा आपण करायला सुरुवात करू, एक पाऊल टाकलं तरी देवापर्यंत आपण पोहोचलो. आपण पावलं टाकत नाही, त्या हेतूने, त्या उद्देशाने टाकत नाही. तुम्ही 1 तारखेपासून पदयात्रेत आहात, चालत चालत येता येतं. कोणत्या भावनेने आले, कोणत्या हेतूने आले, कोणत्या वासनेने आले, त्यावरती आता यातलं तुम्हाला प्राप्ती होणार आहे. माझा देव पूर्ण महाराष्ट्रात फिरत होते, अनवाणी फिरले. मी आत्ता एवढे फिरले तर काय फरक पडला? यातूनच माझा कर्मनाश होणार आहे, माझा देव मला भेटणार आहे. नाही तर गाडीत बसून फिरणारे भरपूर असतात, तुमच्याकडे असतील काही नाही. उठले का सकाळी लगेच गाडीत बसायचं, निघाले. कोणी टाईमपास करायला आलेले, कोणी घरच्यांनी वैताग दिलाय म्हणून आले, कोणी घरच्यांना वैतागलंय म्हणून आलेले. कोण असा आलाय का माझ्या देवाने माझ्यासाठी पूर्ण महाराष्ट्र पालथा घातलाय? आणि त्या देवाला शोधण्यासाठी, त्या देवाला भेटण्यासाठी, मिळवण्यासाठी कुठं भेटेल, कोणत्या गावात भेटेल, कोणत्या घरात भेटेल, कोणत्या स्थानावर भेटेल, ही शोधणी करण्याच्या उद्देशाने तुम्ही एक पाऊल तुमचं कर्माच्या राशी नासावणाऱ्या ठरतील. लक्षात घ्या. किंचित दुःखे पाप नाशी. थोडंसं दुःख तुम्हाला झालं तर तुमच्या पापाच्या राशी नासतात. तळमळीत जन्माला जर धाडलं तर परमेश्वर प्रेम देतात.
म्हणून आपल्याला देव पाहिजे, पण कसा पाहिजे, कोणत्या पद्धतीने पाहिजे. सात्विकतेने आपण ती वाटचाल आपल्या जीवनाची जर आपण करत राहिलो आणि परमेश्वराच्या जवळ राहिलो तर आपल्याला कोणत्या उपद्व्याप करायची गरज पडणार नाही. जे करताय याचा अर्थ ते देवाजवळून दूर गेलेले, दूर सारले देवाने त्यांना, म्हणून त्यांना ही करायची इच्छा होते, सुचते, त्याच्या पाठीमागच पळताय, धावताय. म्हणून देवाच्या जवळ गेलं की आपल्याला काही करण्याची इच्छा होत नाही, फक्त तोची व्हावं, तोची भेटावी आस. आणि मग त्या अनुषंगाने परमेश्वराने सांगितलेलं तत्व सिद्धांत आपण आपल्या हृदयामध्ये उतरवलं पाहिजे. मुक्तीची चाड म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीची चाड, परमेश्वराचा आनंद घेण्याची चाड. त्यांनी काय करावं म्हटले, मुंगी विरू न चिंतावे. मुंगीचंही वाईट चिंतू नये. चालत चालत असताना आपल्याकडून काही मरणार तर नाही. या 7 दिवसात कळत न कळत कोणाचं मन तर दुखावणार नाही, कोणाच्या विषयी वाईट तर विचार येणार नाही, द्वेषबुद्धी तर निर्माण होणार नाही. मुक्तीची चाड आहे ना आपल्या डोक्यात, हे काहीच आलं नाही पाहिजे. आपल्या विचारात हे स्पर्श पण झाला नाही पाहिजे. मुक्तीची चाड. मुंगीचा ना आपला अर्थार्थी संबंध नाही. मुक्ती कसून आपल्याला काही त्रास होतो का? काही त्रास होत नाही. बघा आपल्या घरात मुंग्या असतात, ते तुमचं धान्य खात नाही, तुमच्या घराला कीड लावत नाही, काही त्रास देत नाही, काही देत नाही. अर्थार्थी आपल्याला संबंध नाही, आणि तरी आपण त्याचं वाईट चिंतत असेल तर ज्याच्याकडून आपल्याला त्रास होतो त्याच्याबद्दल आपल्या मनात किती भावना वाईट असेल, किती मोठी आपल्याकडून कळत न कळत हिंसा घडत असेल, याचा विचार आपण करत नाही. पण ज्याला मुक्तीची चाड आहे, ज्याला देव मिळवायचा आहे, देवाला प्राप्त करायचं आहे, तो मात्र सत्वस्थिता सात्विकतेकडे झुकलेला असतो. तो विचार करतो की माझ्यापासून कोणाला त्रासच नको व्हायला, माझ्यापासून कोणाचं मनसुद्धा नको दुखायला. आणि हे आपल्या जीवनामध्ये कसं उतरवलं आहे, सांसारिक जीवनामध्ये कसे तुम्ही राहताय याचा विचार करताय की नाही, त्यावरती आध्यात्मिक जीवन, आध्यात्मिक प्रवास आणि आध्यात्मिक प्रगती ठरत असते. आपण कुठंतरी प्रवास करायला जातो, एखाद्या शहरात जातो, गाडीला पार्किंग आपण शोधत असतो आणि गाडी लावून देतो, रस्त्यावर निघून जातो. दुसऱ्यांनी बी गाडी पार्किंग केलेली असते, तो अचानक आल्यानंतर आपल्या गाडीची त्याला अडचणी, त्याची गाडीच त्याला काढता येत नाही. जेवढा वेळ आपण ती आपली गाडी काढायला येत नाही आणि त्याची गाडी काढता येत नाही तोपर्यंत जो विचार तो करतो ना, ते तुमचे अडथळे, ते तुमचे कर्म वाढीचे कारण आहे. तो विचार करतो कोण नालायक यांनी गाडी लावली, मला गाडी काढता येत, सेन्स नाही, इथं लावता येत नाही, कशी लावायची, कशा पद्धतीने लावायची, मला त्रास होईल याचा विचारसुद्धा यांनी केला नाही. तडफडतो तो तेवढ्या 15 मिनिटात तुम्ही आले, अर्धा तासात आले, जितका जितका वेळ जाईल तितकं त्याचं तडफडन, त्याची शिव्या देण्याची सपाटा हा चालू राहतो. आपण विचार केला पाहिजे गाडी लावताना की आपल्यापासून काही त्रास तर नाही होत कोणाला, आपल्या गाडीमुळे दुसऱ्या गाडीला काही अडचण तर नाही आहे, रस्त्याने चालताना काही त्रास तर होत नाही आहे, कुठंतरी आपण जातोय, बसतोय, उठतोय, बोलतोय, काही त्रास तर नाही आहे, आपल्याला काही त्याचं भान नसतं. आपण गाडीत प्रवास करत असतो, मोबाईल येतो, जोरजोरात बोलतो, सारे लोक आपल्याला बघतात तरी आपण त्याचं लक्ष नसतं, आपण आपल्याच मस्तीत असतो, आपल्या धुंदीत असतो, त्यांना त्रास होतो याचं लक्षच नाही. सत्संग चालू आहे, गप्पा चालू आहे, इकडं चालू आहे, तिकडं चालू आहे, कोणी मोबाईलवर खेळेल, हे खेळेल, ते खेळेल, आपल्यामुळं डिस्टर्ब होतं आहे वाटतच. आपल्या घरामध्ये राहत असताना, उठताना, बसताना आपल्यामुळं आपल्या घरच्यांना तर काही त्रास होणार नाही याची काळजी जो घेतो, गल्लीत जाताना गल्लीतल्या लोकांना त्रास होत नाही, गावात जाताना गावातल्या लोकांना त्रास होत नाही, समाजात फिरताना आपल्यापासून कोणालाही तकलीफ होत नाही, असा जो असतो ना तो खरा मानव असतो. लक्षात घ्या, तो खरा मुक्तीचा अधिकारी असतो, परमेश्वराच्या प्रेमाचा अधिकारी असतो. मुक्तीची चाडते आणि मुंगी विरून चिंतावी. मुंगीचं वाईट चिंतन करायचं नाही, तिथं आपल्यापासून खूप लांब आहे. आपल्या आजूबाजूला कोण आहे? सारा समाज आपल्या आजूबाजूला आहे, आपले कुटुंबीय, आपला समाज आपल्या आजूबाजूला आहे. आणि इथं तर दैवराटीचे, तुम्ही 7 दिवस एकत्र आले, 7 दिवसात जर 7 बायांच्या भांडणं तुम्ही केल्या तर काय देव भेटणार आहे? 7 दिवसात 7 वाईट विचार केले तर काय भेटणार आहे? ही अशीच आहे, तो तसाच आहे, ती तशीच आहे, असं म्हणत म्हणत तुम्ही घरी पोचले तर घेऊन काय चालले? मुक्तीची चाड. त्यांनी कोणाचंही वाईट चिंतायचं नाही, वाईट चिंतनच करायचं नाही, द्वेषच करायचं नाही. काल मी सांगितलं, द्वेषच करू नका, तक्रार करू नका, दुःख करू नका, रडू नका. रडायचं तर देवासाठी,
पण देवासाठी आपलं रडणं कधीच होत नाही, डोळ्यात आपलं कधीच पाणी येत नाही. हा, देवाकडून मिळवण्यासाठी रडणं होतं, देवा हे दे, देवा ते दे, देवा असं कर, देवा तसं कर, त्याच्यासाठी आपलं रडणं आहे. परंतु हे रडणं आपण आपल्यासाठी नाही आहे, कुटुंबासाठी, समाजासाठी, नातेवाईकांसाठी रडतोय. आपण आपल्यासाठी कधीच रडत नाही. आपण आपल्यासाठी जेव्हा रडू, कधी भेटशील तेव्हा परमेश्वर तिथंच भेटलेला असेल. खूप काही प्रवास, खूप काही लांब जायची गरज नाही, खूप काही गोष्टी करण्याची गरज नाही. आत्मकल्याण, आत्महित आपल्याला जेव्हा कळेल, मला देव भेटलाच पाहिजे, यदाकदाचित नाही भेटला तर मी अनंत नरकात जाईल, दुःखात जाईल, दुःखात पडेल, तिथं मग मला कोण जवळ घेईल, कोण मला त्यातून काढेल, याची काळजी जेव्हा तुम्हाला वाटेल, याची जेव्हा चिंता तुम्हाला वाटेल, टेन्शन वाटेल, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराजवळ गेलेले असाल. हे लक्षात घ्यायचं. समाजात फिरताना तुम्ही कसे राहता त्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे.